महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शुक्लां ब्रह्म विचारसार परमम् आद्या जगद्व्यापिने विना पुस्तकधारिणीं अभयदा जाड्यान्धकारापहा हस्ते स्फाटिकमालिकां विदधति पद्मासने संस्थिता वन्दे त्वां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदा लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपात्रनेत्रा येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः यं प्रव्रजन्तमनुपेतमुपेतकृत्यं द्वैपायनो विरकातरज्वाव पुत्रेति तन्मयतया विरक्नेदुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादा शङ्करं लोकशङ्करं ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणी नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्ति देहुक्षेत्रनिवासिनी तुकाराम महाराष्ट्र भक्तराजा चतुष्टकम् ॐ मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय सम्भवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः सर्वमङ्गल्यमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते ॐ जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते नमो मल्हारी देवाय
रमाकान्तं वन्दे अस्मत्कुलदैवतम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। गंगा नदीच्या पवित्र काठावरती भगवान श्यामसुंदराच्या पवित्र कथेमध्ये तल्लीन असणारे श्री सुखदेवजी भगवान हे राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा हे वर्णन करून सांगतात। आणि या कथेच्या सामर्थ्याने राजा परीक्षितीचा 7 दिवसात उद्धार झाला। आणि राजाचा उद्धार झाल्यामुळे या कथेची महती वाढत गेली। अशी ही भागवत कथा अनेक संत महात्म्यांनी महापुरुषांनी अनेक जडजीवांना वर्णन करून सांगितली आणि या कथेने अनेकांना समाधान प्राप्त करून दिलं। अशी ही पावन श्रीमद भागवत कथा आहे। अशी ही पवित्र भागवत कथा आहे। आज आपल्या इथे आपल्या या राधे दामन गावामध्ये खंडोबाच्या कृपेने आणि सर्व संयोजक मंडळीच्या माध्यमातून हा सप्ताह होत आहे। आपल्या गावामध्ये अगोदरही या ठिकाणी 7 वर्ष पूर्ण झाले आहेत। हे 8वं वर्ष चालू आहे। हा अखंड हरिनाम सप्ताह होत आहे। या अगोदरही मोठमोठ्या ज्ञानी भागवतकारांनी या ठिकाणी कथा केलेली आहे। आणि ह्या वेळेस माझी पहिलीच कथा आपल्या गावातील मंडळींनी ठेवली आहे। त्यांची मी ऋण व्यक्त करते। तसेच माझ्या आयुष्यातील ही पहिलीच कथा असल्यामुळं सांभाळून घ्या, कारण पहिलीच कथा आहे। आणि या सर्व मंडळींनी या कथेचं आयोजन केल्यामुळं सर्वांची इच्छा ही फळाला आली। खंडोबारायांची कृपा झाली। त्यांनी कृपा केली आपल्यावर आणि अशीच त्यांची कृपा आपल्यावर सदैव राहावी। आणि त्यांच्या कृपेने या कथेला सुरुवात होत आहे आणि ते ही कथा निर्विघ्नपणे पार पाडतील। आता हे जे आपल्याला भागवत जे आपल्याला शास्त्र म्हणून चिंतनाला घ्यायचं आहे, जे भगवंताच्या गुणांचं वर्णन करतात त्याला शास्त्र म्हणतात। परंतु शास्त्र म्हणजे काय, तर जे माणसाने कशामध्ये प्रवृत्त असावं आणि कशामध्ये निवृत्त व्हावं हे जे शिकवतं त्याला शास्त्र म्हणतात। आणि आपल्याला भागवतातही हेच शिकायचं आहे की माणसाने कशामध्ये निवृत्त व्हावं आणि वासनेपासून कसं निवृत्त व्हायचं हे आपल्याला भागवतातून शिकायचं आहे। कोणत्याही शास्त्राला बघा सुरुवात करण्या अगोदर त्याचं महात्म्य माहीत असणं फार गरजेचं आहे। भगवद्गीतेचं आपण या ग्रंथाचं वाचन श्रवण पठण केल्याने आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते आणि भाग्याशिवाय भागवत प्राप्त होत नाही। आता तुम्हा सर्वांचं भाग्य आहे म्हणून तुम्ही या मंडपात येऊन बसलात। आणि काहींना बळजबरीने चला म्हटलं तरी ते येतात का? नाही, कारण ज्याच्या नशिबात आहे का त्यालाच या मंडपात, तोच या मंडपात येतो। काहींचं नशीब असं आहे बघा, ते ह्या रोड पर्यंत येतील, काहींच्या नशिबात रोड पर्यंत येतील पण मंडपात येणार नाहीत, कारण ज्याच्या नशिबात आहे तोच या मंडपात येऊन बसू शकतो, तोच ही कथा श्रवण करू शकतो। तसेच या कथेनं उद्धार करणारी कथा आहे। ही कथा म्हणजे उद्धाराचं साधन आहे। श्रीमद भागवत ग्रंथाने लवकरात लवकर उद्धार होतो। राजा परीक्षितीचा 7 दिवसात उद्धार झाला।
श्रवणे परीक्षिती तरला भूपती. या भागवतामुळे राजाचा उद्धार झाला आणि या भागवतामुळे आपले सर्व तमोगुण नाहीसे होतात. ही कथा म्हणजे भक्ती ज्ञान वैराग्याचा संगम आहे. ही कथा आपल्याला मोक्ष प्राप्त करून देते. त्याकरिता आपल्याला विवेकाची गरज आहे आणि तो विवेक त्या मोक्ष प्राप्तीकरिता विवेकाकरिता आपल्याला कुणाची गरज आहे? संतांची. तो विवेक कुणाकडे असतो? तर संतांकडे असतो. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तिथे विवेका असणे कीची. तो विवेक जर कुणाकडे असेल तर संतांकडे असतो. आणि संत संगती ही प्रभू रामचंद्रांच्या इच्छेशिवाय होत नाही. जेव्हा भगवंत कृपा करतील तेव्हाच आपल्याला सत्संगती होते, नाहीतर संत संगत मिळणं अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. भगवंताची कृपा झाली तरच सत्संगती मिळते बघा, नाहीतर स्वसामर्थ्याने आपल्याला बरंच काय मिळवता येते. तात मिले कुणे मात मिले, सुत भ्रात मिले युवती सुखदाई. राज मिले गज बाज मिले, सब साज मिले मन वांछित फल पाई. लोक मिले सुर लोक मिले, विधि लोक मिले वैकुंठ ही जाई. पर संत समागम दुर्लभ भाई. और सब कुछ मिले पर संत समागम दुर्लभ भाई. पण संत संगती दुर्लभ आहे. आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने आपण सर्व काही मिळू शकतो, पण संत संगती मिळू शकत नाही. ही सत्संगती दुर्लभ आहे. ही श्रीमद भागवत कथा उद्धारक आहे. ही कथा भक्ती शांती आणि मोक्ष प्राप्त करून देणारी आहे. तिच्यामुळे आपल्याला पुण्य प्राप्त होते आणि पाप नाहीस होते. ही कथा ऐकल्याने जन्मोजन्माचं पाप नाहीच होतं आणि आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होते. हा एक दिव्य प्रवास आहे बघा, जो आपल्याला प्रबुद्ध करतो, बुद्धी प्रबुद्ध करतो, हृदय शुद्ध करतो आणि श्रोत्याला भगवान श्रीकृष्णांशी जोडतो. त्या श्रीकृष्णाला आपण वंदन करूयात, स्तवन करूयात. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. बघा, या श्लोकामध्ये सर्व श्रीमद भागवताचं रहस्यत्व दडलेलं आहे. या श्लोकामध्ये आपल्याला भगवंताचा परिचय करून देतो. सच्चिदानंद रूपाय, तो परमात्मा सच्चित आनंद स्वरूप आहे. तो भगवान सत्य स्वरूप आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, का गा दाविला हा जगदाकार. या जगामध्ये सत्य काय असेल तर तो माझा भगवंत आहे. विश्वोत्पत्त्यादि हेतवे, या विश्वाची उत्पत्ती जर कुणापासून झाली असेल तर तो हा भगवंत आहे. तापत्रय विनाशाय, या जगामध्ये सर्व काही विनाश पाहू शकते बघा. या जगात सर्व काही विनाश पाहू शकते, पण जो भगवंताचं नामस्मरण करतो, जो भगवंताचं भजन करतो, जो माझ्या भगवंताला शरण जातो, त्याचा कधी विनाश होत नाही. श्रीकृष्णाय वयं नमः. अशा प्रकारे भगवंताचा परिचय करून सांगितला आहे आणि त्या भगवान श्रीकृष्णाला वंदन करते. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. त्याचप्रमाणे ग्रंथकर्ते व्यास महर्षी
भगवान श्रीकृष्णांचा परिचय करतात आणि तसंच मुनी शुकाचार्यांचा परिचय करून देताना ते म्हणतात, सूत महर्षी म्हणतात की यम प्रव्रजंत मनोपेत कृत्यम द्वैपायनो विरकातरज्वाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदुस् तं सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मि. बघा, एकदा ब्रह्मदेवाने सभा भरवली, एका सभेचं आयोजन केलं आणि त्या सभेमध्ये अनेक देव, ऋषी, यक्ष, गंधर्व, किन्नर, ऋषीगण, देवी, देवता सर्व त्या सभेत आले आणि त्या सभेमध्ये एक प्रश्न उभा राहिला की या जगामध्ये सर्वात मौल्यवान वस्तू कोणती आहे, सर्वात किमती वस्तू कोणती आहे. तर मग त्या सभेमध्ये काही जण म्हणाले की सोनं, काही म्हणाले चांदी, काही म्हणाले हिरे, माणिक, मोती. पण बघा, जी वस्तू आपल्या सर्वांकडे आहे ती मौल्यवान कशी असू शकते. आता मला सांगा, इथे बसलेल्यांपैकी कुणाकुणाकडे सोनं आहे? हात वर करा. कुणाकुणाकडे सोनं आहे? हात वर करा. मी मागणार नाहीये कुणाला. हात वर करा. कुणाकडेच नाहीये? मी मागणार नाहीये. कुणाकुणाकडे सोनं आहे? मागत नाहीये. हात वर करा. हात वर करा. कोणाकोणाकडे सोनं आहे? लाजत आहेत, पण सर्वांकडे सोनं आहे. मग जी वस्तू सर्वांकडे आहे बघा, ती मौल्यवान कशी असू शकते, किमती कशी असू शकते. मग ऋषी मुनी म्हणाले की या जगात सर्वात मौल्यवान वस्तू कोणती असेल तर ती आहे निस्वार्थ प्रेम. निस्वार्थ प्रेम. तुम्ही म्हणाल प्रेम तर सर्वांकडेच आहे, मग ही मौल्यवान वस्तू कशी असू शकते. कारण आपण जे प्रेम करतो का ते स्वार्थी प्रेम आहे. कारण आई वडिलांना म्हातारपणासाठी मुलाकडून, मुलाला संपत्तीसाठी आई वडिलांकडून, पतीला पत्नीकडून संततीसाठी आणि पत्नीला पतीकडून संरक्षणासाठी. हे झालं आपलं स्वार्थी प्रेम. याला प्रेम म्हणत नाहीत. प्रेम म्हणजे त्यात कसल्याही प्रकारचा स्वार्थ नाही, ते प्रेम. आणि ते या जगामध्ये सर्वात किमती आहे, मौल्यवान आहे. मग देव म्हणायला लागले की हे निस्वार्थ प्रेम कुणात असेल तर म्हणाले ब्रह्मदेवानी सरस्वती माता यांच्यामध्ये हे प्रेम असेल. तर म्हणाले ब्रह्मदेवानी यांच्यात प्रेम असू शकत नाही. कारण म्हटले ब्रह्मदेव तर सारखं सृष्टीच्या निर्मितीच्या कार्यात मग्न असतात, ते सरस्वती मातेला वेळच देत नाहीत. म्हटले मग त्यांच्यात हे प्रेम कसं असू शकते. आणि त्याच सभेमध्ये नारदही बसलेले होते बघा. नारद म्हणाले की मग कुणात असो या नसो, पण माझे प्रभू भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांच्यात हे प्रेम नक्कीच आहे. मग ऋषीमुनी म्हणाले की हे त्यांच्यात प्रेम तर असूच शकत नाही म्हटले. कारण म्हटले भक्ताने बोलवल्याबरोबर देव जेवच्या ताटावरून उठून जातात. म्हटले त्यांच्यात हे प्रेम असूच शकत नाही. मग नारद म्हटले आता तुम्हीच सांगा हे निस्वार्थ प्रेम कुणात आहे. मग ऋषीमुनी म्हणाले की जर प्रेमाची परिकाष्ठा जर केली कुणामध्ये असेल तर ते आहे भगवान शंकर आणि पार्वती माता यांच्यामध्ये हे प्रेम आहे. कारण हे आहेतच अर्धनारी नरेश्वर, हे अर्धनारी नरेश्वर आहेत. कारण हे भगवान महादेव पार्वतीमध्ये आणि पार्वती माता महादेवामध्ये हे दोघेही एकमेकांमध्ये वास करतात.
भगवान शंकर बघा हे कैलास पर्वतावर जास्त वास करतात, जास्तीत जास्त वास करतात. तर मग एकदा पार्वती माता भगवान शंकरांना म्हणते की आपलं स्वतःचंही राजमहल असावं. भगवान शंकरांकडे हट्ट धरला या माझा स्वतःचा राजमहल असावा आणि त्या राजमहलामध्ये प्रत्येक वस्तू मी निवडलेली असावी, माझ्या आवडतीची असावी आणि राजमहल मी म्हणेल तसा बांधलेला असावा. मग पार्वती माता भगवान शंकरांकडे हट्ट करते बघा. पार्वती बोले भोले से ऐसा महल बना देना. पार्वती बोले भोले से ऐसा महल बना देना. कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई क्या कहना. कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई क्या कहना. कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई क्या कहना. कोई देखे तो बोले क्या कहना. पार्वती बोले भोले से ऐसा महल बना देना. पार्वती बोले भोले से ऐसा महल बना देना. कोई देखे तो क्या कहना क्या कहना. कोई देखे तो बोले क्या कहना सोन चांदी हीरे मोती
गृहप्रवेश करायला कुणाला बोलवलं? गृहप्रवेश करायला पंडित बोलवले. पंडित कोण होते? विशेषरवा. आणि विशेषरवा कोण होते? रावणाचे वडील. विशेषरवा बडा ही ज्ञानी गृहप्रवेश करवाए रहे. विशेषरवा बडा ही ज्ञानी गृहप्रवेश करवाए रहे. आणि मग आता पूजा पूर्ण झाली आणि भगवान शंकर म्हणाले की तुम्हाला दक्षिणा काय पाहिजे? विशेषरवा बडा ही ज्ञानी. विशेषरवाने दक्षिणामध्ये काय मागितलं माहितीये का? सुंदर महल बना सोने का, सुंदर महल बना सोने का, इसे दान में दे देना. सुंदर महल बना सोने का, इसे दान में दे देना. कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई क्या कहना. कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई क्या कहना. त्या विशेषरावाने काय मागितलं दक्षिणामध्ये? तर विशेषराव म्हणाले की हे जे सोन्याचं महल बांधलेलं आहे का, हे महलच मला दक्षिणा म्हणून द्या. मग आता लक्षात आलं का? ती सोन्याची लंका ही रावणाची नसून कुणाची होती? पार्वती मातेचा बांधलेला राजमहल होता. तो विशेषरावांनी दक्षिणामध्ये मागितला. तो राजमहल कुणाचा होता? ती लंका कुणाची होती? पार्वती मातेची होती. सुंदर महल बना सोने का, इसे दान में दे देना. कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई क्या कहना. कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई क्या कहना. आणि मग बघा आता मला सांगा, लंका कोणी जाळली? रावणाची लंका कोणी जाळली? हनुमंतरायाने. हनुमंतरायाने जाळली. पण जेव्हा इंद्रदेवाने वज्र मारून हनुमंतरायांना मूर्छित केलं, तेव्हा वायुदेवांच्या प्रार्थनेवरून सर्व देवी देवतांनी हनुमंतरायांना वरदान दिली होती. तेव्हा पार्वती मातेने सुद्धा वरदान दिलं होतं बघा, की मी तुमच्या शेपटीत वास करेन. माझ्यावर म्हणजे तुमच्या शेपटीवर कोणताही प्रभाव पडणार नाही, कोणत्याही शापाचा प्रभाव पडणार नाही. आणि मग ती शेपूट कोण होती हनुमंतरायांची? पार्वती माता. मग रावणाची लंका कोणी जाळली हो? रावणाची लंका कोणी जाळली? पार्वती मातेने. पार्वती माता म्हणाली राजमहल माझा होता, माझाच राहील, नाहीतर मग कुणाचाच नाही. म्हणून पार्वती जाळी लंका हो
रावणाची लंका ही कुणी जाळली? पार्वती मातेने. अशा प्रकारे महादेव आणि पार्वती एक कैलास पर्वतावरच वास करत असतात. मग ऋषीमुनी म्हणाले की सर्वात जास्त प्रेम कोणामध्ये असेल तर ते आहे महादेव आणि पार्वती मातेमध्ये. मग नारद म्हटले की मी त्या दोघांमध्ये भांडण लावून देतो. त्यांच्या जास्त प्रेम आहे का बघूत, मी त्यांच्यात भांडण लावून देतो. बघा, नवरा बायकोचं दोघांचं भांडण होते, दोघातले दोघात ते अलग आणि तिसरा आला होता का ते अलग. तसे या ठिकाणी नारद मुनी म्हणत आहेत की मी आता दोघांमध्ये भांडण लावून देतो. आणि नारदजी एक दिवस भगवान शंकर कैलास पर्वतावर नसताना जातात, पार्वती मातेला नमस्कार करतात. पार्वती माता म्हणाली, आज इकडे कसं काय येणं केलं? नारदजी म्हणाले की माझं भगवान शंकरांकडे महत्वाचं काम आहे. पार्वती माता म्हणाली, माझ्याकडे सांगा, ते आल्यावर मी त्यांना सांगते. नारदजी म्हणाले, नाही नाही, माझं व्यक्तिगत काम आहे, महत्वाचं काम आहे, पर्सनल काम आहे त्यांच्याकडे, तुम्हाला सांगू शकत नाही. म्हटले, अहो त्यांच्या माझ्यामध्ये काहीच लपून राहत नाही, तुम्ही मला सांगा, ते आल्यानंतर मी त्यांना सांगते. आणि तुम्ही त्यांना सांगितलं तरी ते मला सांगतीलच, कारण त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काही लपून राहत नाही. नारद म्हटले, मग तुमच्यात काही लपून राहत नाही तर म्हटले, मग तुम्ही अमर कथा ऐकली का? अमर कथा ऐकली का? पार्वती माता म्हटली, ही कोणती अमर कथा आहे? आता ही कोणती अमर कथा? म्हटले, नारद म्हटले की भगवान शंकर ज्याच्यावर जास्त प्रेम करतात का त्यालाच ही कथा सांगतात. मग पार्वती माता म्हटली, भगवान शंकर माझ्यावर प्रेम करत नाहीत? पार्वतीच्या मातेला राग आला. पार्वती मातेच्या डोक्यात एकच विचार, भगवान शंकर माझ्यावर प्रेम करत नाहीत, मला कथा सांगितली नाही. आणि नारदजी आपलं काडी टाकून निघून गेले. मग पार्वती मातेच्या मनात एकच विचार, मला कथा सांगितली नाही, मला कथा सांगितली नाही. तेवढ्यात भगवान शंकर येतात. भगवान शंकर आल्याबरोबर पार्वती मातेने हट्ट केला, मला अमर कथा सांगा, मला अमर कथा सांगा, मला अमर कथा ऐकायची आहे. भगवान शंकर म्हणाले की हिला कोणी सांगितलं अमर कथेच्या बाबतीत? मग ते आपल्या अंतर्ज्ञानाने पाहतात. मग समजून गेले इथं कोण आले होते? नारद आले होते. त्यांनी त्यांचं काम केलं. मग भगवान शंकर म्हणाले की बरं ठीक आहे, मी तुला अमर कथा सांगतो, मी तुला अमर कथा सांगतो, पण म्हटले ही अमर कथा कुणाला सांगायची नाही. का? कारण त्या कथेचं नावच काय आहे? अमर कथा. जो ऐकतो का तो अमर होतो. भगवान शंकर म्हणाले ही कथा कुणाला सांगायची नाही. पार्वती माता म्हणाली ठीक आहे, मी कुणाला काही सांगत नाही. पण बाया बघा, बोलता बोलता एखादी गोष्ट जी बोलायची नाही ती बोलूनच देतात. बायांच्या पोटामध्ये काही पचत नाही. तर बघा, पार्वती माता म्हणाली की मी कुणाला काही सांगत नाही. भगवान शंकर म्हणाले पण एक लक्षात ठेव, ही कथा ऐकताना झोपायचं नाही, ही कथा ऐकताना झोपायचं नाही. पार्वती माता म्हणाली नाही. मग म्हटले चल मी तुला कथा सांगतो. आणि मग भगवान शंकर कथा सांगण्यासाठी पार्वती मातेला एका गुहेत घेऊन जातात. आणि त्या गुहेत गेल्यानंतर अगोदर सगळीकडे बघतात, कोणी पशु पक्षी प्राणी तर नाहीये ना या गुहेत, त्यांनी कथा ऐकू नये, कोणी चरून कथा ऐकू नये म्हणून सगळीकडे बघतात. आणि मग कथा सांगायला सुरुवात करतात. बघा, पार्वती मातेला कथा सांगायला सुरुवात केली आणि वरती घरट्यात एक अंड होतं बघा, त्या अंड्यातून एक पिल्लू बाहेर आलं. कथा सांगायला सुरुवात करणं आणि त्या अंड्यातून पिल्लू बाहेर येणं सोबतच झालं. आणि मग ते पिल्लू बाहेर आल्यावर पार्वती माता
हुंकार देत होती. भगवान शंकर म्हणाले होते की तू मला हुंकार देत राहत जा, म्हणजे मला कळेल की तू झोपली नाहीस, तू ऐकत आहेस कथा. तू मला हुंकार देत राहत जा. स्वामी, स्वामी, स्वामी. आणि पार्वती माता हुंकार देत होती. तो हुंकार त्या पोपटाच्या पिल्ल्याने ऐकला. ते शब्द पोपटाच्या पिल्ल्याने ऐकले. आणि पोपटाचा एक स्वभाव आहे बघा, तो एक शब्द ऐकला ना तर तो एकच शब्द बोलत राहतो. तो पोपटही मग स्वामी, स्वामी, स्वामी करायला लागला. थोड्या वेळाने पार्वती माता झोपून गेल्या. पार्वती मातेला झोप लागली आणि भगवान शंकर कथा सांगण्यामध्ये एवढे मग्न झालेत की त्यांना त्या पोपटाचा आवाज सुद्धा पार्वती मातेचाच आवाज वाटू लागला. आणि मग कथा संपल्यानंतर भगवान शंकर डोळे उघडून पाहतात तर काय, पार्वती माता झोपलेली. पार्वती मातेला उठवतात. पार्वती माता उठते. अहो मला झोप लागली, मला कळालंच नाही, तुम्ही परत कथा सांगा. मी आता झोपणार नाही, तुम्ही कथा परत सांगा. भगवान शंकर म्हणाले ठीक आहे, मी तुला परत कथा सांगतो, पण म्हटले तुम्ही झोपल्यानंतर हुंकार कोण देत होतं? स्वामी, स्वामी, हुंकार कोण देत होतं? आणि मग बघता तिकडे तिकडे तर वरती घरट्यात एक पिल्लू दिसलं. आणि मग भगवान शंकरांना राग आला की याने माझी अमर कथा चोरून ऐकली, याने माझी अमर कथा चोरली. भगवान शंकरांना राग आला आणि आपला त्रिशूल घेऊन त्याच्या पाठीमागे लागले. तो पोपट उडत उडत व्यासांच्या आश्रमात गेला. व्यासांच्या आश्रमात गेला आणि व्यासांची पत्नी जांभई देत असताना सूक्ष्म रूप धारण केलं आणि त्यांच्या मुखामध्ये शिरला. मुखामध्ये शिरला. भगवान शंकर पाठीमागून रागाने क्रोध त्रिशूल घेऊन धावत आहेत. व्यास म्हणाले की भगवान शंकरांना की देवा, अरे हजारो वर्ष तप केलं तरी तुझं दर्शन होत नाही आणि आज तुझं दर्शन झालं आणि ते अशा उग्र स्वरूपामध्ये. म्हटले काय झालं? भगवान शंकर म्हणाले एक चोर चोरी करून तुमच्या आश्रमात आला आहे. व्यास मुनी म्हणाले चोरी आणि तुमच्या इथे? म्हटले काय चोरी झाली? भगवान शंकर म्हणाले त्याने माझी अमर कथा चोरली आहे, त्याने माझी अमर कथा चोरली आहे, मी त्याला मृत्यूदंड देणारच. व्यास मुनी म्हणाले भोलेनाथा, तू तुझ्या नावासारखाच भोळा आहेस. तुम्हीच म्हणत आहात की त्याने माझी अमर कथा चोरली आणि तुम्हीच म्हणत आहात मी त्याला मृत्यूदंड देणार. म्हटलं जर तुम्ही त्याला मृत्यूदंड दिला, तुम्ही त्याला मारलं तर तुमची अमर कथा अमर कशी राहील? अमर कथा अमर कशी राहील? म्हटले मग भगवान शंकर, बरं ठीक आहे म्हटले, मी त्याला मारू तर शकत नाही पण त्याला कैद तर करू शकतो ना. मग व्यास मुनी म्हणाले पण तो आता माझ्या पत्नीच्या गर्भात आहे, तुम्ही 1 वर्ष थांबा. भगवान शंकर म्हणाले ठीक आहे, मी 1 वर्ष इथं समाधी घेऊन बसतो आणि नंतर याला घेऊन जातो. भगवान शंकर 1 वर्ष समाधी घेऊन बसले. पण ते गर्भातलं बाळ सामान्य नव्हतं, ते सर्व ऐकत होतं. ते गर्भातलं बाळ म्हणते की अरे समाधी घेतली तरी किती? 1 वर्षाची, 12 वर्षाची समाधी तर मी घेऊन बसतो. आणि शुकाचार्यांनी 12 वर्ष गर्भसमाधी घेतली. महादेवांच्या भीतीपोटी शुकाचार्यांनी 12 वर्ष गर्भसमाधी घेतली. 12 वर्ष झाले तरी उदरातनं बाहेर येत नाहीत. बाहेर येत नाहीत म्हणून व्यास मुनी चिंतित पडले आणि त्यांनी हातावर जल घेतलं. अभिमंत्रित जल ते आपल्या पत्नीच्या गर्भावर शिंपडलं
आणि त्या गर्भाला विचारतात की तू कोण आहेस, तू कोण आहेस, तू कोण आहेस म्हटल्यानंतर त्या गर्भातून आवाज येतो की 184 योनी फिरत फिरत आलो आहे, मी कोण आहे म्हणून काय परिचय देऊ, मी कोण आहे म्हणून काय परिचय देऊ. तेव्हा व्यास मुनी म्हणतात की बाळा तू बाहेर ये, तुझ्यावर संस्कार करायचे आहेत. हिंदू धर्माने 16 संस्कार सांगितलेले आहेत, ते संस्कार तुझ्यावर करायचे आहेत. शुकाचार्य म्हणतात की बाबा मला संस्काराची गरज नाही, संस्कार तर त्याच्यावर केले जातात, मला त्या संस्काराची गरज नाही, मला बाहेर यायचं नाही. 2 मिनिटं सर्वांनी भजन करा. श्री राधे राधे गोविंद गोपाल राधे राधे गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे राधे
केल्यानंतर खूपच थकलेलं दिसायले. पंक्तीचा टाइम झालाय. बर चला. तर व्यास मुनी शुकाचार्यांना म्हणतात की बाळा तू बाहेर ये. शुकाचार्य म्हणतात की मला बाहेर यायचं नाही. व्यास मुनी म्हणतात की तुझ्यावर संस्कार करायचे आहेत. शुकाचार्य म्हणतात की बाबा संस्कार तर त्याच्यावर केले जातात ज्यांच्यामध्ये विकार असतात. मी विकार रहित आहे, मला संस्काराची गरज नाही. आणि मग व्यासांच्या लक्षात आलं की हे गर्भातलं बाळ कोणी सामान्य नाहीये. हे गर्भातलं बाळ कोणी सामान्य नाहीये. आणि तेव्हा व्यास म्हणतात की बाळा अरे संस्काराने द्विजत्व सिद्ध होते. शुकाचार्य म्हणतात की बाबा क्षमा करा, पण आम्ही हे मानत नाहीत, आम्ही फक्त आध्यात्मिक अवस्था मानतो. शुकाचार्य म्हणतात की अरे तुझ्यासाठी नाही तर माझ्यासाठी तरी बाहेर ये. 12 वर्ष होऊन गेलेत, तुझ्यासाठी नाही तरी माझ्यासाठी तरी. बामणाचे पोर एक खेळाशी झाले. गोपाल कृष्ण भगवान भगवान की जय. व्यास म्हणतात की अरे असं म्हणतात की पुत्र हा नरकातून तारतो, पण शुकाचार्य म्हणतात की बाबा हा माणसाचा गैरसमज आहे. माझा तर भगवंत म्हणतो की उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानम मौसादयेत आत्मेव आत्मनो बंधुरात्मेव रिपुरात्मना. मनुष्य हा स्वतःचा उद्धार स्वतः करतो, त्यासाठी पुत्राची गरज नाही. तेव्हा व्यास म्हणतात की अरे
म्हणतात बाबा मला बाहेर यायची भीती वाटत आहे. कारण एकदा का माणूस बाहेर आला की तो आपल्या भगवंताला विसरतो, आपल्या परमात्म्याला विसरतो. त्याला या संसार रूपी मायेचा वारा लागतो. तो आपला संसारच जग आहे अशी त्याला ममत्व बुद्धी निर्माण होते. म्हणून मला बाहेर यायचं नाही. आणि तुम्हाला जर वाटतच असेल की मी बाहेर यावं तर हीच तुम्ही संसार रूपी माया थांबवा. तेव्हा व्यासमुनी म्हणतात की बरं ठीक आहे, मी ही माया थांबवतो. कारण व्यास जे बोलतात ते सामान्य नाही. कारण व्यास हे कोण होते? नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लार विंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपहा. ज्यांच्या प्रखर लेखणीतून महाभारतासारखा ग्रंथ निर्माण झाला, ज्यांनी 18 पुराण निर्माण केली, ज्यांनी ब्रह्मसूत्रासारखा ग्रंथ निर्माण केला, लिहिला, ते व्यास महर्षी बोलतात की पुत्रा तू बाहेर ये. ही भगवंताची माया तुला काही करणार नाही. मी तुला आश्वासन देतो. शुकदेव म्हणतात की बाबा मला तुमच्या आश्वासनावर विश्वास नाही. कारण तुम्हीच पुत्र पाहण्यासाठी व्याकुळ झालेला आहात. म्हणजे तुम्हीही त्या भगवंताच्या मायेमध्ये अडकलेले आहात. तुम्ही जर त्या भगवंताच्या मायेमध्ये अडकलेले असाल तर मला या मायेतून तुम्ही कसं सोडवाल, कसं बाहेर काढताल? मग व्यास म्हणतात की बरं ठीक आहे, ज्या भगवंताच्या हातात ही माया आहे मी त्या भगवंताला बोलवतो आणि ही माया थांबवायला सांगतो. आणि भगवान व्यास मुनी भगवान शंकरांची आराधना करतात. आणि मग भगवान शंकर प्रगट झाले. भगवान शंकर म्हणतात शुकदेवांना मी एका क्षणाकरता माया थांबवतो आणि त्या एका क्षणामध्ये तुम्हाला बाहेर यावं लागेल. आणि एका क्षणामध्ये शुकदेव मुनी कापत कापत बाहेर आले. शुकाचार्य ब्राह्मणाचे पोर होते, म्हणजेच व्यास मुनींचे पुत्र होते. असं म्हणतात की ते एका क्षणात 12 वर्ष जगले आणि नग्न अवस्थेमध्ये वनात निघून गेले. त्यांना जाताना पाहून व्यास मुनी अत्यंत दुःखी झाले आणि पुत्र वीराने कातर आवाजाने हे शुका, हे बाळा कुठे चाललास, जाऊ नको रे, कातर आवाजाने हाक मारत आहेत. तरीही व्यास शुकाचार्य मागे वळून पाहत नाहीत. कारण आई वडिलांचा मोह त्यांनी जन्मताच सोडला होता. आणि ज्या मार्गाने शुकाचार्य जात होते त्याच मार्गाने व्यास मुनी प्रत्येक झाडाच्या पानात शुकांचं दर्शन घेत होते. आणि ज्या मार्गाने शुकाचार्य जात होते का त्या मार्गाने एक सरोवर होतं आणि त्या सरोवरामध्ये स्त्रिया स्नान करत होत्या. जेव्हा शुकदेव भगवान तिथून गेले तेव्हा त्या स्त्रियांनी त्यांच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. आणि पाठीमागून व्यास महर्षी आले. व्यास महर्षींना येताना बघताच त्या स्त्रियांनी आपापल्या अंगावर वस्त्र घेतली. व्यास म्हणाले की अरे मुलींनो, एवढा माझा तरुण बांड मुलगा इथून गेला आताच, तेव्हा तुम्ही अंगावर वस्त्र घेतली नाही आणि आता मला म्हाताऱ्याला पाहून तुम्ही अंगावर वस्त्र घेतात. म्हटले मी तर तुमच्या वडिलांसारखा आहे, तुमच्या वडिलांसारखा आहे, मला पाहून तुम्ही अंगावर वस्त्र घेतात. तेव्हा त्या स्त्रियांनी छान उत्तर दिलं बघा. त्या स्त्रिया म्हणतात की बाबा ते जे इथून गेले आहेत का ते सर्व त्यांच्या दृष्टीने सर्व समान आहे. स्त्री कोण पुरुष कोण हे त्यांच्या दृष्टीत नाहीये. कोण वृद्ध कोण पुरुष कोण जवान हे सर्व समान आहे. सर्व भगवंताचे अंश आहेत, ते सर्वांना समान दृष्टीने बघतात. आणि तुमच्या आमच्या दृष्टीने आम्ही स्त्रिया आहोत, जवान आहोत, म्हणून आम्ही अंगावर वस्त्र घेतली. कदाचित त्या शुकाचार्यांनी आमच्याकडे बघितलं सुद्धा नसेल,
आम्ही स्त्रिया इथे आंघोळ करत आहोत म्हणून, तरुण आहोत म्हणून. आणि असे शुकदेवांसारखे गुरु मिळणं म्हणजे भाग्यच होय. आणि असे ते गुरु झाले की त्यांनी राजा परीक्षितीला 7 दिवसात मोक्षाची प्राप्ती करून दिली. अशा शुकदेवांना माझा नमस्कार असो. बोलिये शुकदेव भगवान की जय. 2 मिनिटं भजन घेऊयात. राधा राधा नाम, ए राधा राधा नाम, तू गाये जा राधा राधा नाम, राधा राधा नाम, तू गाये जा अपने कीर्तन की बात राधा राधा नाम, राधा राधा नाम, तू गाये राधा
वर्षांपूर्वी बघा पवित्र अशा नैमिषारण्याच्या ठिकाणी भगवंताच्या कथारूपी अमृताचं श्रवण करण्यासाठी शौनकादिक ऋषींसह सूत ऋषी एकत्रित आलेले आहेत. नैमिषारण्य क्षेत्राचं एक वेगळंच महत्व आहे बघा. एकदा 88,000 ऋषी मुनी ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला म्हणाले की आम्हाला कथा करायची आहे, त्या कथेसाठी आम्हाला एक पवित्र असं स्थान सांगा. तेव्हा ब्रह्मदेवाने एक चक्र सोडलं आणि सांगितलं की हे चक्र जिथे स्थिर होईल ते ठिकाण तुमच्यासाठी पवित्र असेल, उत्तम असेल. आणि ते चक्र लखनौ जवळील सीतापूर जिल्ह्यातील नैमिषारण्याच्या ठिकाणी स्थिर झालं. तेव्हापासून नैमिषारण्य हे कथेचं मुख्य स्थान बनलेलं आहे. परंतु आता आपल्या सगळ्यांनाच नैमिषारण्यात जाणं शक्य नाही. म्हणून ब्रह्मदेवाने काय केलं, आपल्याला मनोमय चक्र दिलेलं आहे. मनोमय चक्र जिथे मन स्थिर होईल, शांत होईल, तिथे नैमिषारण्य प्रगट होईल. आणि मग त्या ठिकाणी 88,000 ऋषी बसलेले आहेत. आणि त्या ऋषींमध्ये सर्वात मोठे आणि ज्ञानी शौनकादिक ऋषी असल्यामुळे त्या सर्वांना शौनकादिक ऋषी म्हणत होते. शौनक ऋषी असल्यामुळे सर्वांना शौनकादिक ऋषी म्हणत होते. आणि या सगळ्या ऋषींनी व्यासपीठावर बसवलेले आहेत. कुणाला बसवलेलं आहे तर सूत महर्षींना. सूत महर्षींना आदराने वंदन करून शौनकादिक ऋषी म्हणतात की हे मुनीश्वर, आपण ज्ञानी असून अज्ञानाचा अंधकार आपल्या ज्ञानरूप प्रकाशाने दूर करणारे सूर्य आहात. सूर्य ज्याप्रमाणे अंधाराचा नाश करून प्रकाश पसरवतो, त्याचप्रमाणे आपणही आहात. आमच्या कानाला गोड अशी अमृत सारगर्भित अशी भगवंताची कथा आम्हाला सांगा. तेव्हा शौनकादिक ऋषी सूतजींना प्रश्न करतात की अज्ञान ध्वन विध्वंस कोटी सूर्य समप्रभा सुताख्या ही कथा सारं मम कर्णरसायन. शौनकादिक ऋषी म्हणतात की प्रभू, आम्ही सर्व अज्ञानी आहोत, पण तुमच्यात एक नाही, दोन नाही, तर कोट्यावधी सूर्य एवढ्या ज्ञानाचा प्रकाश आहे. तुम्ही ज्ञान संपन्न आहात, तर तुम्ही आम्हाला या कलियुगामध्ये जीवांचा उद्धार कसा होईल, यांचं कल्याण कसं होईल ते सांगा. तेव्हा सूतजी सांगतात की काल व्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे श्रीमद् भागवतं शास्त्रं कलौकिरेण भाषितम्. काल व्याल मुखग्रास. काल हा एक सर्पा समान आहे बघा. तो सर्वांना आपला आहार बनवत आहे. म्हणजे सर्वांचं आयुष्य कसं आहे बघा, ठरलेलं आहे, निश्चित आहे. आता बघा, एखादा मुलगा जन्म घेतो, एखादं बाळ जन्माला आलं, आता ते मोठं होणार की नाही, प्रश्न आहे की नाही? यात काही प्रश्न आहे की नाही? तुम्हाला माहिती आहे का तो मोठा होणार आहे की लहान राहणार आहे? यात काही शंका आहे का? आहे. आता पुढे चालून त्याचं लग्न होणार की नाही, शंका आहे की नाही? मुलाचं पुढे चालून लग्न होईल की नाही, होईलच कशावरून, यात शंका आहे की नाही? आहे. लग्न झाल्यावर त्याला मुलबाळ होईल की नाही, यात शंका आहे की नाही?
बोलत चला, बोला. मी एकटी बोलून काय करू? एकट्याचा हा खेळ नव्हे, एकट्याचा नाहीये हे. तुम्ही थोडं बोला ना माझ्याशी. त्याला त्याचं लग्न होईल का नाही याच्यात शंका आहे की नाही? शंका आहे. त्याला मूलबाळ होतील की नाही शंका आहे की नाही? आहे. आणि एखादा मनुष्य जन्माला आला तो मरणार की नाही यात शंका आहे की नाही? यात काही शंका नाही बघा. कारण जो जन्माला आलेला आहे तो मरणारच आहे. त्याचा मृत्यू निश्चित आहे. तसंच बघा, एक व्यापारी असतो, श्रीमंत असतो, आणि त्या गावामध्ये संत महात्मे येत असतात, साधू महात्मे येतात. आणि त्या साधू महात्म्यांकडे बरेच लोक जातात की मोठे ज्ञानी दिसत आहेत, अधिकार संपन्न दिसत आहेत. सर्व लोक त्यांच्याकडे जातात. त्यांना काही आपले काही प्रश्न असतील, काही शंका असतील, त्यांना विचारतात. आणि एक व्यापारी होता, श्रीमंत होता, धनाचा पैशाचा एवढा लोभी होता की त्याने पैशासाठी अनेक लोकांशी भांडण केले होते, जमिनी लुटल्या होत्या, आणि रोज लोकांसोबत भांडण करायचा. कोणाशीच पटत नव्हतं, घरच्यांसोबत पण पटत नव्हतं त्याचं. आणि मग एक दिवस त्यालाही कळाले की आपल्या गावामध्ये साधू आलेले आहेत. म्हटलं जाऊन तरी बघूयात. म्हणून तो एक दिवस त्या साधूंकडे येतो. आल्यानंतर त्याला खूप गर्दी दिसते, माणसांची रांग लागलेली असते. तो व्यापारी विचार करतो की एवढे माणसं इथं बसलेले आहेत, आणि हा साधू महात्मा एवढ्या माणसांमध्ये, एवढ्या माणसांच्या प्रश्नांची उत्तर देत असतानाही आपला जप चालूच आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तो व्यापारी विचार करतो की एवढी माणसांची गर्दी असतानाही हा महात्मा आपलं नामस्मरण चालूच आहे. कसं काय? मी तर आतापर्यंत किती लोकांसोबत भांडण केलं असतं. मग तो व्यापारी त्या साधू महात्म्याला विचारतो की एवढी गर्दी असतानाही, एवढ्या माणसांच्या प्रश्नांची उत्तर देत असतानाही तुमचं मन स्थिर कसं आहे? तुमचं नामस्मरण तुम्ही कसं करतात? तेव्हा ते साधू महात्म्यांनी ओळखलं की हा जरा अलगच दिसत आहे. हा प्रत्येक साधू महात्म्यांकडे हा प्रश्न विचारत असेल. मग ते साधू महात्मे म्हणाले की मी तुझं भविष्य सांगतो. ते साधू महात्मे म्हणाले मी तुझं भविष्य सांगतो. व्यापाऱ्याने हात समोर केला आणि त्या साधूने सांगितलं की काही काळजी करू नकोस, तुझं भजनामध्ये मन लागत नाही, तुझं देवाकडे भक्ती करायला बसला की तुझं मन भटकते, दान धर्म करत नाहीस, लोकांशी भांडण करतोस. म्हटलं काही काळजी करू नकोस, 7 दिवसात तुझा मृत्यू होणार आहे. तो व्यापारी घाबरला. तो घाबरला आणि तिथून निघून गेला घरी. आणि ज्यांच्या सोबत भांडण केली होती का, सर्वांची माफी मागितली. ज्यांच्या जमिनी लुटल्या होत्या त्यांच्या जमिनी परत दिल्या. आपली स्वतःची जमीन दान दिली. आणि असा खाता पिता उठता बसता भगवंताचं नामस्मरण करू लागला. 7 दिवस निघून गेले, 8 दिवस निघून गेले, 10 दिवस निघून गेले, 15 ते 20 दिवस निघून गेले. तोच व्यापारी परत त्या साधू महात्म्याकडे आला आणि साधू महात्म्याला म्हणतो की काय हो, तुम्ही तर म्हणाला होतात की 7 दिवसात माझा मृत्यू होणार आहे, आणि आता तर 15 ते 20 दिवस निघून गेलेत. अशी कोणी मजाक करतं का? ते साधू महात्मा म्हटले तू एवढ्या दिवसात काय केलंस? व्यापारी म्हणाला मी ज्याच्या सोबत भांडण केले होते का
त्यांची सर्वांची माफी मागितली. ज्यांच्या जमिनी लुटल्या होत्या का त्यांच्या जमिनी परत दिल्या. मी माझी स्वतःची जमीन दान केली आणि खाता पिता उठता बसता देवाचं नामस्मरण करू लागलो. एवढ्या देवाच्या भजनामध्ये रंगून गेलो होतो मी. म्हटले आणखीन काय केलंस? म्हटले मी देवाच्या भजनामध्ये एवढा रंगून गेलो होतो. साधू महात्मा म्हटले तू तर पहिल्याच दिवशी माझ्याकडे प्रश्न घेऊन आला होतास की देवाच्या भजनामध्ये माझं मन रमत नाही, मी लोकांसोबत भांडण करतो. म्हटले आता तू 8-15 दिवसात एवढं कसं काय केलंस? तो व्यापारी म्हटला की ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे, ज्याचा 7 दिवसात मृत्यू होणार आहे कळाल्यावर कोण भगवंताचं भजन करणार नाही. साधू महात्मा म्हटले मी पण तुला हेच सांगत आहे, मी माझा मृत्यू कधी होईल याचं भान ठेवत असतो. माझा मृत्यू उद्या होईल, आता होईल, एका घंट्याने होईल याचं भान ठेवून मी देवाचं नामस्मरण करत राहतो. कारण की मृत्यू आपल्याला थोडी काळ वाट याची पाही, थोडी काळ वाट याची पाही, थोडी काळ वाट याची पाही, थोडी काळ कृष्ण भगवान की जय. साधू महात्मा म्हटले की मी तुला हेच सांगत आहे की मी माझा मृत्यू लक्षात ठेवतो, मी माझ्या मृत्यूला विसरत नाही. कारण मृत्यू कधी होईल काही सांगता येत नाही. आपण म्हणत नाहीत का मी कालच तर त्याला बोलून आले,
आज गेला. पण मी आत्ताच त्यांच्या इथे जाऊन आले, आत्ताच चांगला होता. मृत्यू कोणाला सांगून येत नाही. साधू महात्मा म्हणाले की मी माझा मृत्यू लक्षात ठेवत असतो आणि सतत देवाचं नामस्मरण करत असतो. तर मग या छोट्याशा आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये जर आपला उद्धार करायचा असेल तर ती उद्धार करणारी ही श्रीमद भागवत कथा आहे. आता शौनकादिक ऋषी सूतजींना विचारतात की प्रभू, ही श्रीमद भागवत कथा पहिल्यांदा कुणी कुणाला सांगितली? तेव्हा सूतजी सांगतात की ही कथा सनकादिक ऋषींनी नारदजींना सांगितली. हे सनकादिक कोण होते? हे सनकादिक कोण होते तर ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र होते. सनक, सनंदन, सनतकुमार आणि सनातन हे 4 ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते. एकदा नारद मुनी पृथ्वीची परिक्रमा करत असताना हरिद्वार मध्ये आले. तिथे सनकादिकांशी त्यांची भेट झाली आणि जेव्हा सनकादिकांनी नारदजींना पाहिलं तेव्हा नारदजींचा चेहरा उदास दिसला. सनकादिक ऋषींनी विचारलं की नारदजी, तुम्ही उदास का आहात? तुमचा चेहरा चिंतेत दिसत आहे. तेव्हा नारद म्हणाले, मी पृथ्वीची फार प्रशंसा ऐकली होती. मी सर्वोत्तम लोक म्हणून या पृथ्वीवर आलो होतो. पृथ्वीची परिक्रमा केली. पुष्कर, काशी, प्रयाग, नाशिक बरेच तीर्थक्षेत्र फिरलो. पण म्हटले मला काही मन शांती मिळाली नाही. या पृथ्वीची खूप प्रशंसा ऐकली होती, पण या कलियुगामुळे जिकडे तिकडे धर्माचे वाटोळे झालेले आहे. कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळे. या कलियुगामुळे जिकडे तिकडे धर्माचं वाटोळं झालेलं दिसून आलेलं आहे. इथे सत्य, तप, दान, दया, पवित्रता काहीच राहिलेलं नाहीये. या जगामध्ये पाखंडी लोक झालेले आहेत. घराघरात भांडण होत आहेत. स्वतःला साधू म्हणून घेणारे झालेले आहेत. भाऊ भावामध्ये भांडत आहे. घराघरामध्ये भांडण होत आहेत. मुलींना घरातच नाही, घराबाहेरच नाही तर गर्भामध्ये सुद्धा सुरक्षितता नाहीये. आई वडिलांना घराबाहेर काढून देत आहेत. मनुष्य पैशाच्या मागे एवढा वेडा झालेला आहे की त्याला चांगलं काय आणि वाईट काय यातला फरक कळत नाही. एवढा पैशाच्या मागे वेडा झालेला आहे. अशा या कलियुगाचे दोष पाहत पाहत नारद म्हणतात की अशा या कलियुगाचे दोष पाहत पाहत मी वृंदावनाकडे आलो. आणि त्या वृंदावनामध्ये यमुना नदीच्या किनारी भगवान श्रीकृष्णांनी अनेक क्रीडा लीला केलेल्या आहेत. त्या नदीच्या किनाऱ्यावर एक तरुण स्त्री बसलेली होती. ती खूप रडत होती. तिच्याजवळ 2 वृद्ध पुरुष होते. बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते. जोर जोराने श्वास घेत होते. वृद्ध होते. ती त्यांची सेवा करत होती आणि रडत होती. मग सनकादिक ऋषी विचारतात की तुम्ही त्या स्त्रीला विचारलं नाही का तू कोण आहेस म्हणून? तेव्हा नारदजी म्हणतात की मी तिला विचारणार होतो, पण म्हटलं की कलियुग आहे. कलियुग आहे. एखाद्याला चांगलं विचारायला गेलं की तो वेगळाच अर्थ काढतो. म्हणून मी काही विचारलं नाही. मी तिथून निघालो, पण तेवढ्यात त्याच स्त्रीने मला आवाज दिला. त्याच स्त्रीने मला आवाज दिला, भो भो साधो क्षणम तिष्ठम मच्चिन्नमपि नाशय दर्शनम तव लोकस्य सर्वताग हरम परम. हे साधो, थोडा वेळ थांबा. माझ्या चिंतेचं निरासन करा. कारण साधूचं दर्शन हे सर्व दुःखाची, सर्व पापांची निवृत्ती करणार असतं.
साधूचं दर्शन सोपं नाही आणि साधुत्वही सोपं नाही. जेव्हा युधिष्ठिर सहदेव स्वर्ग यात्रा करून स्वर्गात गेला तेव्हा त्याच्या आयुष्यातील एका छोट्याशा पापामुळे, म्हणजे जेव्हा युधिष्ठिरने गुरु द्रोणाचार्यांना त्यांचा मुलगा अश्वत्थामा याच्या मृत्यूबद्दल अर्धवट सत्य सांगितलं होतं, या छोट्याशा पापामुळे त्याला काही क्षण नरक यात्रा भोगावी लागली. आणि या नरकातले यातनेमुळे रडणारे जे जीव आहेत ते अचानक शांत झाले. बघा, शांत झाले, त्यांना मुक्ती मिळाली. तेव्हा युधिष्ठिर धर्मराजांना विचारतो की एवढी यातना होत असतानाही हे जीव एवढे शांत का आहेत, एवढे गप्प का बसलेत? तेव्हा धर्मराज म्हणतात की तुझ्या शरीराला स्पर्श करून जाणारी जी हवा आहे ती त्यांच्या दुःखाचं निरासन करत आहे, ती त्यांचं दुःख, त्यांची पाप नाहीसं करत आहे. मग आता मला सांगा, जर साधू संतांच्या शरीराला स्पर्श करून जाणारी हवा जर जीवांच्या पापांची, दुःखांची निवृत्ती करत असेल, तर साधूंची संगती, साधूंचा उपदेश मनुष्याला ब्रह्मसुखापर्यंत का नेणार नाही? म्हणूनच भक्ती नारदांना थोडा वेळ थांबायला सांगते आणि नारदजी तिला विचारतात की तू कोण आहेस? त्या स्त्रीला विचारतात नारदजी की तू कोण आहेस? तेव्हा ती स्त्री म्हणते की अहम भक्तिरिती ख्याता इमो मे तनयो मतो ज्ञान वैराग्य नामानो काल योगेन जर्जरो. माझं नाव भक्ती आहे, माझं नाव भक्ती आहे. हे दोन वृद्ध माझे पुत्र आहेत, ज्ञान आणि वैराग्य. ह्या सोबतच्या स्त्रिया गंगा वगैरे नद्या आहेत, त्या माझी सेवा करतात. माझा जन्म द्रविड देशात झाला, कर्नाटक मध्ये मी वाढले, माझं पालन पोषण झालं आणि महाराष्ट्रात मला यौवन अवस्था प्राप्त झाली. पण जेव्हा मी गुजरात मध्ये आले का, गुजरात मध्ये येताच मला वृद्धपण आलं, वृद्धपणाने वेढलं, मी निस्तेज झाले. उत्पन्न द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णिताम गता. पण जेव्हा मी वृंदावन मध्ये आले का तेव्हा मला यौवन अवस्था प्राप्त झाली, मी तरुण झाले, मला माझं तारुण्य परत प्राप्त झालं आणि मी रूपवती आणि सुंदर झाले. परंतु माझी दोन पुत्र ज्ञान आणि वैराग्य हे जशास तसेच वृद्धच राहिले आहेत. ही त्यांची अवस्था मला पाहवत नाही, त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी करा. भक्ती म्हणते नारदांना की तुम्ही माझ्या मुलांसाठी काहीतरी करा. तेव्हा नारदजी म्हणतात, सनकादिक विचारतात नारदांना, मग तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं ज्ञान आणि वैराग्यासाठी? तेव्हा नारदजी म्हणतात, मी त्यांच्यासाठी बरंच काही केलं, वेद उपनिषदांचे श्लोक ऐकवले, परंतु जोपर्यंत मी श्लोक म्हणत होतो तोपर्यंत ते शुद्धीवर येत होते आणि श्लोक म्हणणं बंद झालं की ते परत बेशुद्ध व्हायचे. मग मी भक्तीला म्हणालो की तू देवावर विश्वास ठेव, देव तुझं भलं करील, देव तुझं भलं करील. भक्ती म्हणते की महाराज देव माझं भलं करील ना करील, पण मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नांचं तुम्ही उत्तर द्या. तेव्हा भक्ती विचारते नारदांना की हे मुनी, हे सर्व कलीमुळे होत आहे. राजा परीक्षितीने कलीला पकडलं होतं, मग त्याला जिवंत का सोडलं? तेव्हा नारदजी सांगतात की ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने भूलोक सोडून वैकुंठाला गेले त्याच दिवशी साधनेत अडथळे निर्माण करणारा कलियुगाला सुरुवात झाली. दिग्विजयाच्या वेळी राजा परीक्षितीने त्याला पकडलं होतं, पण त्याचा वध करणार तेवढ्यात कलियुग राजाला शरण आला आणि त्याने राजाला विनंती केली की राजन ऐक,
जे फळ तप योग समाधी वगैरे साधनाने मिळणार नाही ते फळ माझ्या कलियुगात फक्त कीर्तनाने मिळेल जेणे देवाची भेट होईल. या कलियुगामध्ये कीर्तनाने सुद्धा आपल्याला देव प्राप्त होऊ शकतो. कलियुगा माझे करावे तर उद्या मुख्य म्हणजे भगवान शंकरांचं लग्न होणार आहे. उद्यापासून सर्वांनी वेळेत या. भगवान शंकरांचा उद्या विवाह होणार आहे. करुणावतार संसार सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानि भवानि सहितो नमामि भवानि सहितो नमामि. जय हो जय श्री भागवता
सदा
नारायण